हा महाजनी काका, हा 6-6:30 पर्यंत पोहोचाल हा. हो आणि हा तिला सांगू नका, सरप्राईज आहे. हो मी वाट बघतो. ओके. अरे गुरु, हा बाबा. झाली का आमंत्रण? हो झालंच. नाही त्या दोघींची येण्याची वेळ झाली ना, म्हणून म्हटलं. नाही झालंच. ऑफिस मधल्या सगळ्यांना कळवलंय. आता महाजनींशीच बोललो. सो येत आहेत सगळे वेळेत. राधिकेला तर कल्पनाही नसेल की तू तिच्या वाढदिवसासाठी एवढी जय्यत तयारी करतोयस. बरं मी म्हणतो आपण 5 वाजताच निघायला हवं हॉलवर. 5 वाजता एवढ्या लवकर? एवढं लवकर म्हणजे काय? तिथे जाऊन व्यवस्था नीट झाली की नाही बघायला नको आपण? शिवाय तू तुझ्या जवळच्या लोकांना पहिल्यांदा एवढी मोठी पार्टी देतोयस, त्याच्यामध्ये त्यांचं स्वागत करणे, कुणाला काय हवं काय नको सगळं बघायला हवं ना आपण. हा चल ठीक आहे बाबा, 5ला निघू. आलोच. गुरु खरं सांगू तुला, आयुष्य म्हणजे सुखाची एक जत्रा असते आणि त्या आठवणींचा अल्बम म्हणजे सुखाचं संचित. तुला माहिती नाही रे, तू राधिकाला हे सरप्राईज देऊन तिला केवढा मोठा आनंद देतो. आय एम व्हेरी हॅपी बेटा. येतो. रेवती, मला तर वाटून राहिलं का माझं लग्नच आहे म्हणून. आता तू प्रेझेंटेबल राहायला लागलीस की नाही, मग एखाद दिवस नटायला काय हरकत आहे? पण अवॉर्ड तुला मिळून राहिलं ना, तू उत्सवमूर्ती आहेस. अगं मग काय झालं? हे बघ, इन फ्युचर जर तुला बिझनेस वुमन ऑफ द इयर असं अवॉर्ड मिळालं तर तू नटूनच जाशील ना स्टेजवर. त्याची रंगीत तालीम समज. बर रेवती, ते सेल्फी काढूया का? सेल्फी? रेवती, पण मी काय म्हणून राहिले, पोरं राहतील ना नीट, नाही तर परत यायला लागायचं आपल्याला. काळजी करू नकोस, नाना नानी आहेत, आई बाबा आहेत, राहतील दोघे. बर चल, मी मोबाईल घेते, तू ये लवकर. हा हो हो आलेच. हा हॅलो, काय आहे? अरे किती उशीर, चला ना लवकर. हा उतरतोय आम्ही, आलोच. प्लीज. राधिका, अरे आलात तुम्ही, चला. तुम्ही पण येताय? नाही मी आलो आत्ता. हाव का? हो. कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला माहित नाही का, रेवतीला अवॉर्ड मिळून राहिलं ना. हो का? कॉंग्रॅच्युलेशन्स. कुठलं अवॉर्ड? परफॉर्मर ऑफ द इयर. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी तुम्हाला सांगितलं नाही का? नाही, तुमची मैत्रीण कुठे मला काय सांगते. काय ग रेवती, तू यांना सांगितलं नाहीस? बघा, सांगणारच होते. कधी? वेळ गेल्यावर? काही गोष्टी वेळच्या वेळी करायच्या असतात. काय लेक्चर पुरे तुझं. आपण निघूया. निघूया. नाही रेवती, मी तर येऊनच राहिले, पण गुप्ते भाऊ पण येत आहे. चला. हो नाही, मला काम आहे, मी वाटला सोडतो तुम्हाला जुहूला. जुहूला? तुम्हाला कसं कळलं? आम्ही पण तिथेच जाऊन राहिलो ना. हो का? अरे काय योगायोग आहे. मी आलोच गाडी घेऊन. पहा ना रेवती, कसले योगायोग राहतात ना. कधी कधी ना दोन माणसं एकाच दिशेने चाललेली असतात, आपल्याला माहितीच नसतं ना. कळलं. आपण निघूया, खरंच उशीर होतोय. चल. 1 मिनिट.
तुला कल्पनाही नाही इतकं सुरेख सरप्राईज गुरुने प्लॅन केलंय तुझ्यासाठी. आणि तो आनंद मला तुझ्या डोळ्यात बघायचा आहे. चल लवकर ये. हा. आज यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाही. यांनी एकदा शुभेच्छा दिल्या असत्या तर किती आनंद झाला असता ना मला. पण जाऊ दे, मी आत्ताच हा विचार काऊन करतेय. अजून तर दिवसही संपला नाहीये. कदाचित आठवेल यांना, देतीलही शुभेच्छा. आनंद, डेकोरेशन फारच सुंदर झालंय. व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. हे वहिनीचे फोटो वगैरे लागवायची आयडिया खरं तर जेनीची होती. रिअली? जेनी, थँक्यू सो मच. इतकं सुंदर झालंय ना डेकोरेशन की आई बाबा बघतच बसलेत. आणि अथर्व तर एवढा खुश आहे की काही विचारू नको. थँक्यू सर. बरं, सगळे येत आहेत ना? राधिका पोहोचेलच? हा, येस सर, सगळे आलेत आणि प्रेपरेशन पण झालेत सगळे. आणि एक गुरु, आपल्याला सगळ्यांना ना वहिनीबद्दल काहीतरी बोलायचं आणि त्याचा नंतर केक कापणं होईल. ओके? मी फ्लावर्स आले का चेक करून येते. हो, येस सर. मी पण. आनंद, नाही काही नाही, टेन्शन आलंय रे थोडं. म्हणजे मला जमेल ना, बोलता येईल ना एवढं? तू डर रहा है? अरे सब कुछ ठीक होगा यार. अरे हजारों लोगों के सामने प्रेजेंटेशन देने वाला तू अपनी बीवी से बात करने से डर रहा है? बीवी है इसीलिए डर रहा. अरे काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, नीट होईल. रेवतीच. रे बाप, रीचिंग इन 10 minutes. चल बाबा. कोण? आत्म्या सुभेदारांचं फंक्शन चालू आहे ना, मला आज जायचंय. सुभेदार? असलं काय फंक्शन नाही आज इथे. बघितलंस, यालाही सांगून ठेवले आपल्याला आत नाही सोडायचं ते. तुम्ही खोटं नका बोलू ना, आज जाऊ द्या आम्हाला. मॅडम, माझा हॉल बंद आहे. पाहिजे असेल तर खात्री करा. हा, बघू. हा यार, नाहीये फंक्शन. सॉरी. हा. अरे यार, मग आनंदनी या क्लबचं नाव का सांगितलं? गॉड नोज, तो ना मुद्दाम गंडवतो तुला. आनंद महत्वाचा नाहीये आता. फंक्शन कुठे चालू आहे हे कसं कळणार आपल्याला? रेवती, कार्यक्रम नक्की इथेच आहे ना? हो, इथेच आहे. मग एवढा अंधार काऊन आहे? अगं लाईट्स गेले. हो का? वर चढ, वर. तुला बरं दिसून राहिलं, मला तर काहीच दिसत नाही. विलास, लाइट्स ऑन. काय सुनबाई, कसं वाटतं आमच्या लेकांना दिलेलं सरप्राईज? आवडलं, खूप आवडलं. या.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. खूप मोठी हो. आई नमस्कार कर. आता राहू जाऊ. बाबा अरे बस बस सुखी राहा. राहू दे. हॅपी बर्थडे टू आई. वहिनी 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 खाली नाही. आत्ता ना तुम्हाला इथे स्टेजवरच राहायचंय. थांबा इथेच. आणि बाकी तुम्ही बसा ना प्लीज बसा. बस बस राधिका बस बस राधिका बस आना. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. वहिनी कसं वाटलं सरप्राईज? छान वाटून राहिलं. म्हणजे भाऊजी माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत. काय बोलावं काही सुचून नाही राहिलं मला. माझा वाढदिवस इतके छान पद्धतीने तुम्ही साजरा करताय. मला वाटलं का तुम्ही सगळेजण विसरून गेला. रेवती हे तुझा अवॉर्ड आहे का? खोटं बोललीस ना मायाशी. तुला सांगायचं नव्हतं ना, मग सरप्राईज कसं राहिलं असतं? वहिनी हॅपी बर्थडे. प्लीज बोला काहीतरी. काय बोलू. थँक्यू सो मच. तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. खर तर आपल्या लोकांचे आभार असे मानत नाहीत, पण तुम्ही सगळेजण इथे आलात, प्रेमाने आलात, माझ्यासाठी वेळ काढलात. मी फक्त इतकंच सांगू शकेन का आजचा दिवस मी आयुष्यात विसरणार नाही. वहिनी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळेच जण तुमच्याबद्दल काहीतरी बोलणार आहोत. सो सुरुवात करूया रेवतीपासून. ठीक आहे. तर राधिकाबद्दल काय बोलू. खरी मैत्री म्हणजे काय असतं हे राधिकामुळे मला कळलं. काय करू यार, काय करायचं, कोणाला विचारायचं आपण, काही सुचत नाहीये. ऑफिसला जाऊया. ऑफिस? तू मॅड आहेस का? तुझ्यासाठी ओपन ठेवणार आहे? तिकडे जाऊन काय टेबल खुर्चीला विचारायचं? यार ऑफिस बंद असेल ना, मग काय करू, कोणाला विचारायचं आता? एक व्यक्ती आहे जी आपल्याला सांगू शकते की फंक्शन कुठे. सॅम. अरे हा यार, सॅमला फोन करते ना. शनायाचा फोन.
बोल शना. हा सॅम ऐक, कुठे आहेस तू? मी घरी. घरी काय आहेस तू? काय राधिकाचा बर्थडे आहे ना, आज गेली नाहीस का तू? अगं नाही गेले. अगं का नाही गेलीस तू? अगं तिकडे जाऊन काय त्या राधिकाचं कौतुक ऐकत बसायचंय. घरी तिचं कौतुक, बाहेरही तिचं कौतुक. बोर झालं असतं मला. नाही गेले मी. बरं ठीक आहे, वॉट एव्हर. मला प्लीज सांगू शकशील का ते फंक्शन कुठे चालू आहे, तुला माहिती आहे का? जुहूला काहीतरी गोल्डन मेमरी क्लब. हा तिकडे. हा नाही, काय 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 नाव काय? गोल्डन मेमरी क्लब जुहू. गोल्डन मेमरीज क्लब जुहू. का ग, पण तू का विचारतेस? तुला पण इन्व्हिटेशन आहे की काय? नाही, हा म्हणजे तू सोड, ऐक ना, मी करते तुला फोन परत. ओके, थँक्यू सो मच सॅम, बाय. काय झालं? नाव कळलं. ते लोक गोल्डन मेमरीज क्लब जुहू मध्ये. चला ये ऐक ना, गॅरेशी काय बोलू? मी सांगते चल. आणि म्हणूनच राधिका माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहे. मी आता आई बाबांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांना राधिकाबद्दल काय वाटतं हे सांगावं. मी का बोलू आता. राधिका, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर कृपेने तुला तुला खूप निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तुला मला नाही बोलता येत, तुम्ही बोल. सुनबाई, तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. तुम्ही कायम सुखी राहावं, आनंदी राहावं, ईश्वरचरणी हीच आमची सदिच्छा आहे. तुम्ही आमच्या घरात आलात आणि गुरुनाच्या आयुष्याला बरकतच मिळाली. खरं म्हणजे सुभेदार कुटुंबाची लक्ष्मीच आहेस तू. तू एक आदर्श सून आहेस, एक आदर्श पत्नी आहेस आणि एक आदर्श आई देखील. खरं सांगू का, म्हणायला हरकत नाही, पण तुझ्यासारखी सून प्रत्येक घरात असावी. सुखी राहा बाळा. आमचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील आणि आम्ही दोघे तर आयुष्यभर तुझ्यासोबत आहोत. आनंदी राहा, सुखी राहा. याशिवाय काय देणार बरं आम्ही. अरे सुनबाई, बरं रेवती, घ्या बेटा. आता मी नाना नानींना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांना राधिकाबद्दल काय वाटतंय ते सांगावं. हॅपी बर्थडे राधिका. खरंच खरंच आम्ही खूप पुण्यवान आहोत, म्हणून तुझ्यासारखी गुणी गोड मुलगी आमच्या घरी आली. यशस्वी हो, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे.
आणि तुझ्या हातचे चमचमीत पदार्थ आम्हाला कायम खायला मिळू दे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.